जय भीम नमो बुद्ध आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला, ज्याचं नाव आहे प्रणय आणि ईशानी. तर कशा आहात सगळे? ठीक आहात ना? तर आम्ही चाललोय हॉस्पिटलमध्ये. माझ्या पिऊला बघा, माझ्या पिऊला ना इथं लागलंय झोक्यावरून. अशी खेळत होती तर खेळता खेळता पडली आणि तसंच लागलं. तर खूप लागलं इथं, तिच्या इथं ना असं चांगला खड्डा पडला. तर खूप रक्त गेलं. त्याच्यामुळं तिला हॉस्पिटलमध्ये नेते. तिला काय चुना वगैरे लावला त्याच्यावर, पण ते कसं तरी रक्त बाहेरच यायलं. त्याच्यामुळं म्हटलं चला एकदा डॉक्टरकडून आणा. काय माहिती माझ्या बाळाच्या मागं काय लागलं. तर आत्ता मागं पण सायकलवरून पडली तर पायाला लागलं. तो आपण आणलं तिला हॉस्पिटलमधून. आत्ताच 2 दिवस झाले. तिला ना मधमाशीने चावलं. नंतर आज असं झालं. काय माहिती माझ्या पिल्ल्याच्या मागं असं काय लागलं, ते काय झालं काय माहिती. जेवलं पण नाही माझं पिल्लू. आणि कसं लेकराला लागलं की असं करमत नाही यांना. असं तरी मला असं रडायला. खरंच झालं माझ्या लेकराला असं घडी घडी कावायला. आणि तिचं असं ब्लड वगैरे पाहिलं की मला पावट, कारण अजून पण तिचं केलं नाहीये. आणि असं काल वाटायला. हो मग चला तर आम्ही येतो हॉस्पिटलमधून. माझ्या पिऊला दाखवून तिची मलमपट्टी करून येते. बघा किती लागले, हे बघा खूप लागलं इथं. चुना लावला, हे बघा ब्लड बाहेरच येतं, असं काळं होऊन यायला. त्याच्यामुळं म्हणलं चला एकदा दाखवून बघा. मला तर लागलं तर खूप रडायला आलं. मला खूप रडली मी. काय माहिती माझ्या लेकराच्या मागं असं काय झालं आणि काय लागलं की तिला चालूच आहे असं. या 15 दिवसात तर खूपच तिच्या मागं चालू आहे. असं पडलं की असं कारण निम्मीत नुसतं पडायचं होते की लगेच रक्त निघते. निम्मीतच होते नुसतं पडायचं. पहिले नव्हतं असं होत, पण या 15 दिवसातच काय माहिती असं काय व्हायलं. तर चला जातोय हॉस्पिटलमध्ये तिची मलमपट्टी करून आणि तर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलतो. तर डॉक्टरने सांगितलं की याला ना हे बघा, हे चुना लावलेला आहे ना, तर हे चुना काढू नका. जेव्हा ढिपली धरण त्याची तेव्हा ते काढा. तर आम्हाला वापस पाठवलं. तर त्यांनी पावडर वगैरे दिली त्याच्यावर टाकायला. जेव्हा ती ढिपली पडली म्हणले तेव्हा त्याच्यावर पावडर टाका. तर बघा आम्ही हॉस्पिटलमधून आलो. पिल्लू दर्द होते मग? कशा होते मग? खूप दर्द होते. बोलता येत नाही तुला आता? देवा. तर माझ्या पिल्ल्याला खूप दर्द होते. बघा ना किती चारू लागलं बघा. हे का खूप लागलं. बोल ना. बोलता पण नाही येईल माझ्या पिल्ल्याला. माझ्या पिल्ल्याचे पप्पा पण घरी नाहीत. सकाळीच तिने तिच्या पप्पाला फोन लावला जेव्हा ती पडली होती तेव्हा. आणि तिच्या पप्पाला फोन लावला की बोलायचं सोडून रडतच बसली पप्पाच्या फोनवर. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा. बाय. जय भीम नमो बुद्धाय.